नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता एनालायझर. मराठवाड्यातलं मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन नेहमी चर्चेत राहिलं आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत अनुकूल भूमिका न घेता, म्हणजे मी प्रतिकूल म्हणत नाहीये, अनुकूल भूमिका न घेता त्याची परीक्षणात्मक पाहणी करणारे आणि मांडणी करणारे जे जे असतील त्या प्रत्येकाला मराठा द्रोही असा स्टॅम्प मारून बाजूला फेकण्याचं काम आणि त्याला व्यापक प्रसिद्धी देण्याचं काम चालू होतं. म्हणजे मनोज जरांगेंची तब्येत खालावली, छत्रपतींच्या पुतळ्याला हात लावून त्यांचं उपोषण चालू, मग ते काय म्हणाले, मग आर्तहाक कशी मारली, या स्वरूपाच्या बातम्या जरांगेंच्या समर्थनासाठी नव्हे तर त्यांच्या आंदोलनाला अधिकाधिक प्रकाशात आणण्यासाठी, त्याचा भावनिक लाट निर्माण करण्यासाठी आणि याला विरोध करू पाहणाऱ्यांना नामोहरम करण्यासाठी माध्यम बातम्या म्हणून वापरत होती की माध्यमांना कोणी वापरायला सोडलं होतं, हा प्रश्न आम्ही सातत्यानं विचारत आलेलो होतो. विरोध जरांगे नावाच्या लढणाऱ्या व्यक्तीला नव्हता. जरांगेंच्या असमंजसपणा, अजूनही माझं ते मत ठाम आहे की जरांगेंची भाषा, जरांगेंची वागण्याची पद्धत बघितली की राजकीय शहाणपण त्यांच्याकडे आलं नाही आहे किंवा सामाजिक शहाणपण देखील आलेलं नाही आहे असं माझं मत बनतं. या सगळ्याचा वापर करणाऱ्या मीडियातल्या पोटभरू, गल्लाभरू आणि दलालांचा सुळसुळाट झालेला होता, एवढं नक्की. आणि या वाक्यावर मोहर उठून योग्य ठिकाणी त्यांची नावं पोहोचवली आहेत असं राज ठाकरेंनी प्रेसमध्ये सांगितलंय. राज ठाकरेंनी जे दावे केलेत ते भयंकर आहेत. म्हणजे राज ठाकरेंनी धाराशिवमध्ये काय घडलं, तुतारीची माणसं कशी होती, फोटो कसे होते, नांदेडमध्ये काय घडलं आणि संभाजीनगरमध्ये काय घडलं हे सांगितलंय. त्यांच्याच तोंडून तुम्ही ऐका. मी आत्ताची साधी गोष्ट सांगतो. हा माझा संपूर्ण दौरा, या संपूर्ण दौऱ्यामध्ये जरांगे पाटलांचा काही संबंध नव्हता, म्हणजे त्यांचा विषय पण नव्हता. पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करतायत, जे मला मराठवाड्यामध्ये दिसतंय, आणि ह्यातला अजून एक दुर्दैवाचा भाग की या मराठवाड्यामधले काही पत्रकार या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत. म्हणजे मी ज्या वेळेला ह्याला होतो, धाराशिवला होतो, त्यावेळेला धाराशिवला मला काही लोक भेटायला तिकडे बाहेर सगळे आले होते. त्या लोकांना भडकवण्याचं काम काही पत्रकार तिकडे करत होते. मी ज्यावेळेला त्याला सांगितलं की तुम्ही वरती या, त्यावेळेला नाही चला खालती चला खालती चला हे सांगणारे पत्रकार होते. आणि मग त्याच्यातले कोण जण माझ्याबरोबर येणार आणि माझ्याबरोबर बोलणार, आणि मग नाही मग तिकडे मग पत्रकार आमच्या चॅनलचे तिथे माईक पाहिजेत वगैरे, हे इथपर्यंत सगळं प्रकरण झालं. त्यातले जे 2 जण होते ते पूर्वीचे असं म्हणतात, ते म्हणत होते की पूर्वीचे आम्ही शरद पवारांच्या जवळचे, त्यांचे फोटोही आहेत. आता पूर्वीचे तुतारी बरोबर पूर्वीचे फोटो कसे असतात हे मला कळलेलं नाही. आणि उद्धव ठाकरे गटाचे तिथे अजून 2 जण होते. परवा दिवशी कुठेतरी मी नांदेडला असताना तिथे सर्किट हाऊसवरती एक कोणतरी 2-4 जण ओरडत होते. त्यातला एक जो माणूस होता त्यांचा शरद पवारांबरोबर आत्ताचा फोटो आहे. काल जे झालं त्याच्यामध्ये तर शिवसेनेचा जिल्हा प्रमुखच होता. ऐकलं? म्हणजे बीडमध्ये स्वतः जिल्हा प्रमुख शिवसेनेचं काम करत होता. सर्किट हाऊस नांदेडच्या तिथे राष्ट्रवादीचा, सेनेचा समर्थक पत्रकार होता. धाराशिवमध्ये तुतारीचे समर्थक होते, त्यांचे फोटो कसे लागलेले होते हे राज ठाकरे विस्तारानं समजून सांगतात. म्हणजे पत्रकारांचं एक नेक्सस आंदोलकांना पुढे करून विशिष्ट राजकारण्यांना अडविण्याचं, त्यांची बदनामी करण्याचं काम करत होतं. हे तरी राज ठाकरेंनी जाहीरपणे सांगितलंय. म्हणून मी म्हणतो की तापलेल्या तव्यावर राज ठाकरेंनी पाणी शिंपडलंय, पाणी विझवण्याचा प्रयत्न केलाय. चर्रा आवाज होतोय, राज ठाकरेंचं पाणी जळेल. पण राज ठाकरेंनी ही गोष्ट खूप मोठ्या प्रमाणावर उघड केली आहे. त्याही पेक्षा एक खतरनाक गोष्ट आहे, खतरनाक गोष्ट. छत्रपती संभाजीनगर आणि जालना प्लस आजूबाजूच्या भागातले काही मुंबईतले पत्रकार काही
अशा मोठ्या मोठ्या गोष्टी करत होते, यांचे बडे बडे प्रकार सगळे समोर येत होते आणि त्या सगळ्या प्रकारांवर राज ठाकरेंनी अगदीच बिनधास्तपणे खुलासा केलेला आहे. कोणाला काय काम मिळालं, कोणाचं काय झालंय, घ्या बघून. आत्ताची साधी गोष्ट सांगतो, हा माझा संपूर्ण दौरा. या संपूर्ण दौऱ्यामध्ये जरांगे पाटलांचा काहीच संबंध नव्हता, म्हणजे त्यांचा विषय पण नव्हता. पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून या मराठवाड्यामधले काही पत्रकार या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत. म्हणजे मला त्यांची नावंही माहिती आहेत, मला कळलं का. ती योग्य ठिकाणी जातीलही, त्याच्या इन्क्वायऱ्या सुरू पण होतील. म्हणजे कोणाला पेवर ब्लॉकचे कॉन्ट्रॅक्ट्स मिळाले आहेत, कोणाला MIDC मध्ये जागा मिळाल्या आहेत, कोणाला किती पैसे मिळाले आणि त्याच्यातनं कशा गाड्या घेतल्या गेल्या आहेत, कळलं का. अशा सगळ्या गोष्टी माझ्या कानावरती आलेल्या आहेत. म्हणजे मी ज्या वेळेला ह्याला होतो, धाराशिवला होतो, त्यावेळेला धाराशिवला मला काही लोक भेटायला तिकडे बाहेर सगळे आले होते. त्या लोकांना भडकवण्याचं काम काही पत्रकार तिकडे करत होते. पाहिलं, कुणाला पेवर ब्लॉकचं काम मिळालं, कुणाला MIDC मधला मोठा प्लॉट मिळाला, कुणाला पैसे मिळाले, कुणाला गाड्या मिळाल्या, कुणाला घोडे मिळाले, कुणाच्या घराचे कर्जाचे हप्ते फेडले, कुणाच्या गाड्याचे कर्जाचे हप्ते फेडले. हे सगळं समोर येतं. अडचण एक आहे की राज ठाकरे जे बोलतायत ते याआधीही समोर आलं होतं, याआधी आलं होतं. पण राज ठाकरेंनी तक्रार करून सुद्धा यावर कारवाई होणार आहे का, हा आमचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हा दुर्दैवाचा भाग आहे की राज ठाकरेंच्या बाबत लोक गांभीर्यानं घेतात. त्या पत्रकारांच्या मध्ये थोड्या वेळ गडबड होईल, पण कारवाई मात्र काय होत नाही. कारवाई काहीच होत नाही. किमान यांची नावं उघड करून कोण कोण पैसे खाल्लेत आणि या आंदोलनाला भडकविण्याचा प्रयत्न केलाय ती गोष्ट समोर आली पाहिजे. कारण राज ठाकरेंनी जाहीरपणे पत्रकार परिषदेत पत्रकारांची वाभाडे काढलेले आहेत. पत्रकारिता करत करत जाहीरपणे तुतारीचा प्रचार करणारे पत्रकार कमी आहेत का. मध्ये बीडमध्ये व्हायरल क्लिप झाली होती. शिवसेनेच्याच एका नेत्याने एका पत्रकाराच्या मदतीने पंकजा मुंडेंना पाडण्यासाठी बजरंग सोनवणेची भेट घालून दिल्याचा विषय झाला होता. आठवतंय ना, आठवतंय. हे धंदे पत्रकारिता करणारी माणसं राजकीय सेटिंग करून देतात. तुम्ही नक्की मध्यस्थी करा पत्रकारांच्या आणि राजकारण्यांच्या मध्ये, पत्रकार म्हणून मध्यस्थी करा, पण पत्रकारावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी मध्यस्थी केली पाहिजे. मीही केली आहे, छाती ठोकपणे सांगतो, मी अशी मध्यस्थी केली आहे. मीही माझ्या समान विचाराच्या लोकांच्याकडून माझ्या काही युट्यूबर मित्रांवर दाखल झालेले गुन्हे काढून घ्यावेत यासाठी मध्यस्थी करून त्यात यशस्वी पण झालोय. पण तुम्ही जेव्हा कोणाला तरी बदनाम करण्यासाठी, कोणाला तरी बडविण्यासाठी, ठोकण्यासाठी, मोठं करण्यासाठी राजकारण्यांची सुपारी घेऊन एखाद्या आंदोलनाला एखाद्या पक्षाच्या विरोधात किंवा एखाद्या पक्षाच्या समर्थनात घेऊन जाता, तेव्हा ती गोष्ट मोठी दुर्दैवाची असते. हे दुर्दैव तुमच्या आमच्या लक्षात येत नाही, हीच आमची दुर्दैवाची गोष्ट आहे. हे पत्रकार उघड पडणार आहेत का, हाच आमचा मोठा प्रश्न आहे आणि ते करावेत एवढीच आमची विनंती आहे. नमस्कार.